हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर वातावरण लय मस्त आहे आज. सकाळी सकाळी आईची चालली बाहेरची झाडझूड. हे पहा, कारण बंधू गेले सकाळीच वावरात. आज आहे वावरात डवऱ्याचा फेर आणि आम्हाला दोघीले रुपाले मला काहीच काम नाही. आणि घरातही एवढा पसारा पडेला आहे की लय दाखवतो तुम्ही. जाव करायला आहे तर कुठे चारा, आईच्या गोदड्या अजून बाहेर नाही घरात न्यायच्या राहिल्या, कुठे पाण्याचा हांडा बकेट, कुठे पिढ्यावर पोळ्या, बकऱ्यानं खाल्ला तो चारा. हां, चुलीत इजान पडलं आणि बकरा खाऊ राहिला मस्त चारा आता. आणि आमचे भाऊ आणून ठेवले घरात. हे पा बाज बी कुठे सगळा पसाराच पसारा. काय करू राहिली पाहू आता. एवढा घरादारात पसारा असं नाही बी. रुपा बांधू राहिली बंधूची भाकर, कारण बंधू गेले वावरात आणि दादा जाणार आहे आता मागून. दादा पाहू राहिले भाकरची वाट, बांधल्यावर घेऊन जातात. स्वयंपाक विपाक झाला सगळ्या रुपाचा. बनवू राहिली काहीतरी म्हणजे काय पाहू आपण. रुपानं बनवला पोळ्याचा चिवडा. सगळ्यात पहिले झाली वावरात जाणाऱ्याची तयारी आता. आणि मग घरच्या घरी चालतेच आमचं. बाहेर इकडचा पसारा हवा, तिकडचा पसारा हवा. लवकरच घरी येतील ना. दादा सोयाबीनले फेराय का पराठीले? कडक होते नाव तो चालले बी दादा. लगबगीनं झाली सगळी रुपाची तयारी. दुसऱ्या कपड्यात बांध ना. आणि पाण्याचं वातावरण आहे, पाण्यानं भाकर वली नाही हो म्हणून रुपानं दिली पन्नीत बांधून. नाही तर मग पाणी आल्यावर भाकर खायच्या कामाची नाही राहील म्हणून बांधली. कायच मांडावता येईल काही समजून नाही राहिलं मला चारा. आता कायचं नेणं होते दादाचं फेर लागले तर बकरे. सकाळीच लगे आणून नाही ठेवला सुई बाबूचा चारा. गेली का वावरात? मग काय तर तू कुठे तुला दिसली नाही का? बाहेरच तर होती तू. मॅडम कुठे? ते मी दिसलं नाही तर ते म्हणलं. सगळ्याची निस्ताई झाली आता. सगळे गेले वावरात आणि आम्ही पितो आता चहा. भेळ बी नाही हो याच्यात. भेळ घेऊ का? केली दिला पण चहा सोबत भेळ चांगली नाही लागत. दे बरं चहा. आज रुपाच देणार रुपानं ठेवला चहा मस्त. आणि आता खाणार आहोत भेळ आणि चहा. पण सोपटी आहे म्हणजे चहा प्यायला आई. कवा केला तरी चहा पितो. किती वाजता करा रात्रीतही केला. म्हणणं असं आहे गवाय चहा केला तरी मी पितोस. पण उठून जातो आणि उठून जातो चहा ठेवल्यावर. तुला कोणी म्हणत नाही ना पे का नको पिऊ. पण नाही ना कवाय आम्ही म्हणलं का आपण तसं काय केलं. गॅस बंद काय त्या बाईसारखी एनर्जी झाली. जैलो नाही आपल्या तिले असा नसता वाशी म्हणजे आपल्याला दचखुंदी. कोणी लेकर बाहेर आली की आमच्या कामातून बाहेर बोलावी. मी यातले मी आणून दिलं डाळ तरी शिजेल. काय करावं आता भाजी. घरी असलं की तेवढेच कामं पुरतात. दाखवतो तुम्हाला. घराची सगळी साफसफाई झाली आता. रुपा भरू राहिली पाणी आणि धुवून घेऊ राहिली त्याचं. हे पा किती पसारा होता. सगळा पसारा आवरला, झाडून झुडून काढला. आता पुंजा नेऊन टाकतो बाहेर. बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला.
गाव एकदम सामसूम आहे आमचं. आणि इकडे मस्त मैफिल भरली. आई आहे बसेल मैफिलीत. मस्त मैफिल भरेल आहे. आई बसते दिवसभर मस्त बाहेर. टेन्शनचं काम नाही. आम्ही वावरात गेल्यावर आईले सोबते. आणि आता थोड्याच आहे मला पपई, कारण ते पपई आता काहीच कामाचं नाही राहिलं. त्याला पपई होते ते बी सुकले दाखवतो तुम्हाला. इकडून हात 2-3, पण ते काही कामाचे नाही, कारण त्याचा रोग आला आणि ते काही वाढून नाही राहिले. आणि त्याच्यानं आपल्या कारल्याच्या याला धोका होऊ राहिला, कारण कारले मस्त लागले, कांडोकांडी लागले का परी कारले. हे पा कारले लागले मस्त. आणि हे असे पिवळे पिवळे होऊ राहिले. हे असे लहानच पिवळे पिवळे होऊ राहिले काहून काय. आणि मला असं वाटते की पपया रोग येईल आहे, म्हणून ते कारल्याला धोका होऊ राहिला. त्याच्यानं तोडून टाकणार आता मी पपई. त्याचं काही काम नाही आता. आणि ते नाही काढत, हेच काढतो. याच्याने हे पपई पिवळे होऊ राहिले ना वा, म्हणूनच काढावं लागते. याच्याने ही झाडे जगून नाही राहिले ना आजचे. मस्त आता हवा लागी. हा काकडीचा येल चालला सगळा डाळिंबाच्या वर झाला. आता पपई काढला तर कारल्याच्या येलाला मस्त हवा लागते आणि कारले वाढतील आता. हे पालक, हे पपईचं झाड काढून टाकलं. आणि हे आपली तांदूळ जिऱ्याची भाजी. याच्यात गवत झालं जरा जरा. आणि हे सीताफळाचे झाडं, हे पण जगले आता. आणि हे आहे आपलं फुलाचं बी, बारीक बारीक दिसते ते. काय कामाचं होतं ते बी एक पपई आहे त्याले. आणि ते पिवळं होते आणि पडते. त्याच्यानं हे पपई हे आवाज त्याच्यानं हे पिवळे होऊ राहिले कारले लहान लहानच, म्हणून काढून टाकलं त्याला. काय तर चला मग आता तुम्ही आंघोळ. आता लोक सगळे कामच पुरले. आणि चिकनची भाजी रात्रीची ठेवली आता इस्त्यावर डब्यासुद्धा. मी आंघोळ करायला गरम होते ते मस्त जेवण करायला. आणि अरे देवा, तरी तर मी खाली नाही काढत, वर नाही काढत म्हणलं, खालीच काढतो. या दुपारचं जेवण करायला. आज जेवण करायला आहे डाळ पालक, पोळी, भात, सोयाबीनच्या वड्या, कांदा, आंबे. आणि आज माझ्या जेवण करायला आहे आई खाऊ राहिली भेळ. मी नाही खात. आणि रुपा. बस आई बस, एवढा भात. आंबा घ्या एक त्यातला. तोच सोबत जेवलं की मस्त जेवण होते 60. आणि आई तर झोपली बी, अंग टाकलं आहे ना. आईच्या जेवण अंगात आलं वाटते. मी तर जेवलीच ना. मला सोबत असलं कोणी. तुम्ही का निरा ताटावरच बसल्या होत्या का? हो, मी जेवली तर 60. आम्ही नाही जेवलो 60. आई म्हणते आम्ही नाही जेवलो 60, तू जेवली 60. अरे रुपानं बाई कांदे निवडाले. रुपाले कांदे निवडू लागतात आता. मला बी तर येऊ राहिली झोप, पण तरी बी आता रुपाले कांदे निवडू लागतो मी. जरासे कांदे लय सडले आमचे. वावरातले कामं लागायच्या पहिले. आता लोक पेरणी पाणी झाली सगळे. आता हवा आहे म्हणून बरं राहिले कांदे. नाही का हवा नसते ना, पुरे निरसळले पटपट वा नाही व हवेत चांगले राहतात नाही का. पाणी आजच याच होतं ना. तुला आजच कांदे निवडायला काढायचे होते बाई. झाले असते, मी घर धुतलं नसतं. तू येतो लय असा. हे पा कांदे कसे सडले. मी आता सगळंच निसले. तरी हवेत हाते कांदे तरी सडले असे.
हे सडेल सडेल कांदे काढायला लागतात. हे बघ असे सडले हे घरात कांदे. तरी 8 दिवसातून हात आहे या कांद्यावर, पण तरी सडतातच आहे. लय मोठे कसे काय ठेवतात लोक असे साचून. मध्ये ठेवतात याच्यावरच ठेवायचे सडेल कांदे, खाली नका टाकू. ते बकरी अजून तोंडात धरीन घेईन. काय डोंबळे डोंबळे, हे डोंबळीले काय कांदे खायचे का काय? ते सरकट खाली आय डोंबळे शांत राय. हे लाजून पित ती मातीत मस्त पाल येते याले सडेल कांदे इले. याले घोपटा येत असतात ना? हा मग कोण्या कांद्याला येतात घोपटा? दुसरे असतात दुप्पडीच्या कांद्याला घोपडा आहे. आमच्या रुपाला सगळंच माहीत आहे कोण्या कांद्याला घोपटा येते काय येते. त्याने लावून काय करतात, त्याने सर्दी येते. आता ओरिजिनल शेतकरी कन्या होती ते, आणि आता ओरिजिनल शेतकरी काय झाली? शेतकरी राणी झाली ते आता. ओरिजिनल शेतकऱ्याची राणी झाली ते आता, आणि ओरिजिनल शेतकरी कन्या होती ती. हे लोक काही सुखानं जगू देत नाही बाई मले. जेवतो म्हटलं जरासं राग टाकतो. आज घरी यावतो आज म्हणजे रोज रोज मेरा भारी वाजले. पण जात नाही का आता? उद्या जा नाही लागत का वावरात? तर निवडायला लागतात आता कांदे. तसे मीच निवडतो कांदे. तुम्ही व्हिडिओ पाहत असता मला. तुम्हाला माहित आहे, मलाही माहित आहे. फक्त आजच रुपा निवडून राहिली. बकरी तुमची बकरी कांदे नाहीत ते तरी निवडू लाग म्हणतात. आणि मी जेव्हा एकटीच निवडत असतो कांदे. आवरा बाई आता पसारा झाले कांदे निवडून. एवढा कचरा निघला कांदे इथे बी. ते कांदे लावून दे जर रुपया. हात धुतो बाई मी. हे पहा हात कसे झाले काळे कुट्ट.